नमस्कार, मी सदा अगलावे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो महाबाराच्या लोकांनी महाबाराच्या लोकांसाठी सुरू केलेल्या या महाबाराच्या बातम्यांमध्ये. आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचा नंबर 1 चा डिबेट शो, ज्याचं नाव आहे आठवडे बाजार, को पावर्ड बाय. आज आठवडे बाजारच तुम्हाला हे स्पॉन्सर करतोय. याने आगगाडी थांबते तर तुमची भुळकांडी काय चीज आहे. कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है. पण इथे हसीना अजून हसीन होण्याच्या आनंदापेक्षा स्टेशनवरून गाडी सुटण्याच्या टेन्शनमध्ये श्री पिळके बसलेत आणि त्याचा दरवळ आम्ही स्टुडिओमध्ये अनुभवू शकतो. तर आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे पिळक्यांच्या पिळकण्याला जबाबदार कोण. तर यासाठी फोन कॉलवरती आपल्या सोबत आहेत पिळके जिथे 2 दिवसापूर्वी जेवले त्या हॉटेल लुंगी डान्सचे मालक श्री खरकटे अण्णा. त्यानंतर पिळकेंनी जिथून मिठाई खाल्ली ते मिठ्ठे हलवाई या दुकानाचे मालक श्री मिठ्ठेलाल. आणि पिळकेंनी जिथून पनीर घेतलं ते हा भैया दूध डेअरीचे मालक श्री मिलावटी मिश्रा आपल्यासोबत आहेत. नमस्कार. तर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महाबाराच्या आठवडे बाजारामध्ये. हो शेठ, बसवते ना तुम्हाला, नाही तर जाऊन या एकदा. मीठा मीठा बोल के तुमने इनको लूट लिया, अब मुद्दे की बात करो, बहुत चाट लिया. मिठेलाल, मला सांगा तुमची मिठाई खाऊन पिळके आजारी पडलेत, त्याबद्दल तुमचं मत काय. अहो शेठ, आपली मिठाई तर एकदम फ्रेश असते ना शेठ. एकदम प्युअर माल वापरतो आपण मिठाई बनवायला. आपल्या मिठाईने यांना त्रास होऊ शकत नाही शेठ. हां, आता या मिश्राने जर कधी काय पनीरमध्ये मिलावट केली असेल तर अहो ते जिलब्या तर तुम्ही तुमच्याच दुकानात बनवता ना. काय टाकलं होतं त्यात. अहो काय शेठ, त्याच्यात साखरेचा पाक होता शेठ, बस. हो त्या जिलब्या तर पचल्या हो, पण पाक वाहतोय ना अजून. यालाच म्हणतात पोटातल्या पाण्याला खळखळाट फार. तर खरकटे अण्णा, मला सांगा की जसा नदीच्या पुराला पाऊस जबाबदार तसा पिळकेंच्या पोटातल्या पुराला हॉटेल लुंगी डान्स जबाबदार. हे आणि काय बोलताय की हो तुम्ही लोकांनी. आमचं हॉटेल एकदम क्लीन अँड फाईन असतंय बघा, आणि आमचं जेवण माणसाला एकदम फ्रेश करून सोडतंय. पण इथं मला 10 मिनिटांनी सोडावं लागतंय ना. आमच्या ऑफिसचं बाथरूम क्लीन करायच्या फाईनची अटॅचमेंट त्यांनी माझ्या पगाराला जोडली ना. नाही, जसं काही मी एकटाच बाथरूम वापरतोय. करून गेला गाव आणि आलं पिळकेंचं नाव. तर मी आता या मिलावटी मिश्रा यांच्याकडे जातोय. भैया बघो इधर, ये पिळके जो है एकदम पिले हुए कापड़ के जैसे चुरगड़ गए हैं, इसको जवाबदार कौन. अरे साहब, आपका हिंदी तो एकदम हमारे दूध जैसा शुद्ध है. यालाच म्हणतात स्वतःच्या डोळ्यातलं दिसे ना मुसळ, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं दिसते कुसळ. पहिले मेरे प्रश्न का उत्तर दो. अब भगवान जाने का दिक्कत हुआ है. साहब, अब थोड़ा स्टार्च खाई लो, स्टार्च. उससे साला हमारा दूध गाढ़ा होता है तो ससुरा तुहार जुलाब का चीज है. इथं धरण फुटलंय आणि हा एमसील शोधतोय. तर पिळकेजी, मला सांगा तुम्ही हॉटेल लुंगी डान्स मध्ये काय खाल्लं. पनीरची भाजी. खरकटे अण्णा, मला सांगा तुम्ही तुमचं पनीर स्वतः बनवता. नाही हो, ते मिश्रा देते पनीर आम्हाला. त्याचं बाप एकदम हुशार असतंय बघा. बरोबर त्याचं नाव मिलावटी ठेवलंय त्यानं. ए महाराज, अरे क्या बात कर रहे हो आए. साहब, ये खरकटा जो है इसके भाजी में स्वाद कम और कलर ही ज्यादा मिलेगा आपको. चाहिए तो इसका किचन एक बारी जाके देख लियो, आपको उसमें वो झुरल 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 ही मिलेगा. काय तरी खोटं सांगताय की हो हे. आम्ही काय त्या झुरळचं चटणी बनवतोय का. आमचं किचन एकदम निर्मळ असतंय बघा. ते झुरळ शेजारचं गल्ली घाण करते. झुरळ गल्लीत असो किंवा दिल्लीत घाण तर करणारच. तर मी पुन्हा एकदा मिश्रा यांच्याकडे जातोय. भैया, खरकटे अण्णा तुम्हारे वर आरोप लाव रहे हैं कि तुम एकदम भेसळ युक्त भेसळ करके पनीर बनाता है, इसका तुम क्या उत्तर देंगे. अरे क्या बात करत हो बाबूजी. अब तो हम भैंस के ताजे दूध का बना पनीर ही बेचते हैं. आणि इसके पहिले तो बिना दूध का घर पे बना हुआ शुद्ध पनीर बेचा करते थे. म्हणजे तुम्हारे जवळ पहिले दूध नहीं था. तो भैंस भी कहाँ था, फिर भी हम दूध बेचते थे. इसकोच म्हणते हे भरोसे के म्हैस को टोनगा. तर मी आता या मिठ्ठेलाल यांच्याकडे जातोय. मिठ्ठेलाल, मला सांगा तुमचा खवा तुम्ही स्वतः बनवता. अहो शेठ, ते अरे ये क्या बताएगा. काय आता ये देसी घी बोल के मिठाई में डालडा और वो
पाल्म ऑयल मिलावट है। हट। अरे जा जा जा, तुझ्यासारखं निरमा पावडरचं दूध तर नाही बनवत मी हा. अरे आधी खव्याचं सांग, खवा खवा च्या आईला थांबवतो मी तुम्हाला पिळके. इथे भाषेची मर्यादा ठेवा, कारण हा कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि जर शांत बसता येत नसेल तर तुमचं वरचं तोंड सुद्धा बंद ठेवा. सॉरी अहो, या मिठ्ठेलालच्या दुकानातली मिठाई मी आमच्या मॅनेजरला ब्रँड म्हणून खायला घातली. आता मिठ्ठेलाल, माझ्या मॅनेजरला जर काही झालं ना तर मी तुझ्या दुकानात आणून बसवील. अहो शेठ, याचं कुठे ऐकता शेठ? अहो आपली मिठाई आहेच ब्रँडेड हा, आणि आपल्या किचनमध्ये दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये असते तशी घाण पण नसते साहेब हा. तुझ्या स्वीट मार्ट मध्ये किचन तरी असतंय का रे? अरे 12 महिने आंघोळ न करता गटारच्या बाजूला उभं राहून बनवतंय हे मिठाई. असू दे असू दे. अहो शेठ, याच्या हॉटेलमध्ये पिण्याचं पाणी पण नीट नसतंय. अहो पिण्याच्या पाण्यामध्ये आळ्या असतात याच्या हॉटेलमध्ये हा. अरे ते पिण्याच्या पाण्याचं कौतुक मला नको सांगू पिळके साहेब. ह्याच्या मिठाईवर उंदीर फिरून फिरून लेंडी हागत आणि हे मिठेलाल ते उंदीरची लेंडी बाजूला करून ते मिठाई ब्रँडेड म्हणून विकत. अरे असं नाही. अरे याच्या हॉटेलच्या गिरबीमध्ये तर झुरळ सापडतं, झुरळ. ते झुरळ खाऊनच आहे ना त्या शेठला, पिळके शेठला त्रास झाला असेल हा. अरे ते पिळके साहेब एका टाइमला अख्खं कोंबडी खाते रे. एवढीशा झुरळने काय होतंय त्यांना? अरे सुपारी घेतली का सामान्य माणसाच्या आरोग्याची वाट लावायची? झक मारली आणि तुमच्या इथं खाल्लं. कधी नाही मिळलं आणि गटकेनी गिळलं, असंच काहीचं पिळके यांनी केले. पण पिळकेजी मला सांगा, तुम्ही ह्या सगळ्या तिघांचे पदार्थ खाल्ले, तुम्हाला यावर भेसळीचा डाऊट कोणावर आहे? आता एवढे सगळं काय काय खाल्लंय, नेमके कोणत्या पदार्थानं त्रास झाला हे कसं काय सांगणार? नक्कीच डझनभर केळी खाल्ल्यानंतर नक्की कुठल्या केळाने सर्दी झाली हे सांगणं तसं कठीणच. पण मला सांगा की तुम्ही एवढे पदार्थ एकदम का खाल्लेत? आयुष्यात थोडी एन्जॉयमेंट पाहिजे ना. एन्जॉयमेंटच्या नावाखाली चिकार खायचं आणि मोकार हागायचं हा सध्या पायंडाच पाडलाय लोकांनी. पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे, तर आपण शेवटचा मुद्दा, शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण या तिघांच्या पदार्थांच्या एक्सपायरी बद्दल बोलूयात. हे ऐकून खरकट्यांचा चेहरा लाल रंग नसलेला चिकन लॉलीपॉप सारखा झालाय. बताइए, अब हमारे दूध का और पनीर का एक्सपायरी हम नहीं ट्राई करेंगे तो क्या वो FDA आके करेगी? अहो आमची मिठाई खाऊन झाल्यावर गिराईक स्वतःच सांगतात की मिठाई एक्सपायर झाली म्हणून. एवढं जपतो आम्ही आमच्या गिराईकाला हा. अरे क्या बात है? अरे तू काही बोलू नको. अरे बाबा मित्रा, तुझ्यामुळे प्रॉब्लेम आहे हा सगळा. तुझं याचे सगळे येतं ना, याच्यामुळे होतंय. अरे तर मी सगळ्या पॅनलिस्टला सांगू इच्छितो की आपला आठवडे बाजार हा शो इतका फेमस आहे की तो FDAच्या ऑफिसमध्ये सुद्धा बघितला जातो. नहीं, अहो हे तिघ तर गेले, पण मग माझ्या पिळकण्याला जबाबदार कोण? तुम्ही स्वतः. घरचं गोड लागत नाही म्हणून घरी बाहेर लोकांनी नाही त्या अवयवांना हात लावून त्याच हाताने बनवलेलं अन्न तुम्ही तुमची बोटं आणि जिभला चाटून खाता. झाली काय चूक झाली, चूक झाली. तर जाता जाता फक्त एवढंच सांगेल, सोने दावीवरी तांबे तया पोटी खरी याचेसाठी विकूप आहे. पारखी तो जाणे तयाचे जीवीचे निवडी दोहीचे वेगळ आले. क्षीरा निरा कैसे होय एकपण स्वादी तोची भिन्न भिन्न काढी. तुका म्हणे थिता आपणची खोटा अपमान मोठा पावईल. तर आजच्या आपल्या आठवडे बाजारात एवढंच. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या आठवडे बाजारात. तोपर्यंत तुम्ही बघत राहा महाभारतच्या बातम्या. धन्यवाद.